कलवा छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल में एक ही दिन में 17 लोगों की मौत। एनसीपी, शिवसेना, उद्धव ठाकरे, मनसे ने बोला अस्पताल पर धावा। मंत्री केसरकर भी पहुंचे। मैं रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। सप्ताह भर पहले ही कलवा के ठाणे मनपा द्वारा चलाए जाने वाले छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल में 5 लोगों की मौत हुई थी और अचानक रविवार 13 अगस्त को इस अस्पताल में 17 लोगों की मौत होने की खबर सामने आई। हालांकि ये खबर 12 अगस्त की रात को ही सामने आ गई, क्योंकि यहाँ पर मौतों के बाद मृतकों के परिजनों ने, उनके घर वालों ने हंगामा मचाना शुरू कर दिया। किस तरह से हंगामा मचाया जा रहा था उसका वीडियो सामने आया है, वो वीडियो हम आपको दिखा रहे हैं। उसके बाद यहाँ किस तरह से बिल्कुल मरीजों के लिए ना बेड है, ना डॉक्टर्स हैं, न कैसा आलम है। तो जनरल ओपीडी वार्ड का वीडियो भी है, एक व्यक्ति ने बनाया है। ये वीडियो भी हम आपको दिखा रहे हैं। और 17 मौतों की ये बात सामने आने के बाद यहाँ पहुंचे फिर एक बार पूर्व मंत्री तथा कलवा मुमरा के विधायक जितेंद्र आवाड़ के पहुंचने के बाद किस तरह का हंगामा हुआ, जितेंद्र आवाड़ कैसे आक्रामक हुए, वहीं भाजपा के कई पदाधिकारी भी यहाँ उसी दौरान पहुंचे थे। किस तरह से ये तमाम यहाँ पर बातचीत हुई है डीन के साथ, चीफ मेडिकल ऑफिसर के साथ, विधायक जितेंद्र आवाड़ की, अन्य लोगों की, वो माहौल हम आपको दिखा रहे हैं। उसके बाद तब से लेकर के 13 अगस्त शाम तक लगभग कलवा छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल ये अखाड़ा सा बना हुआ था। शिवसेना उद्धव ठाकरे गुट के ठाणे जिला प्रमुख केदार दीघे यहाँ पहुंचे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला अध्यक्ष अविनाश जाधव यहाँ पहुंचे। इन्होंने भी प्रशासन को आड़े हाथ लिया। शिकायतकर्ता को साथ में रख करके, जिनके परिवार के लोग यहाँ इलाज के लिए एडमिट हैं, भर्ती हैं, ऐसे एक व्यक्ति को सामने रख करके इन लोगों ने डीन और सीएमओ से बातचीत की। बहरहाल ये तमाम अखाड़ा एक तरफ है, वहीं कई ज़माने से, एक लंबे अरसे से कलवा छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल में होने वाली अव्यवस्था, वहाँ पर प्रशासन की दबंगई, डॉक्टरों की दबंगई, काम करने वाले कर्मचारी और अधिकारियों की दबंगई, कई शिकायतें सामने आई है। सिटी स्कैन का मसला है, महंगे महंगे टेस्ट बाहर कराकर मंगाना, उसमें कमीशन खोरी करना, ये शिकायतें एक लंबे अरसे से चली आ रही थी। ऐसे में ये इमारत भी जर्जर अवस्था में पहुंच रही थी और ऑपरेशन थिएटर भी जर्जर अवस्था में थे। अब इसके रिनोवेशन का काम भी किया गया, मगर मरीज को फिर भी जो है यहाँ दम तोड़ने के अलावा कुछ हासिल नहीं हो रहा है। ये मौजूदा घटनाक्रम यही साबित कर रहा है। हालांकि दीपक केसरकर मंत्री हैं महाराष्ट्र राज्य के, वो भी पहुंचे। वो क्या कह रहे हैं मीडिया से वो भी हम आपको बता रहे हैं। अस्पताल प्रशासन का, प्रबंधन का साफ तौर पर कहना है कि जो 17 लोग मरे उनमें से 90% लोग निजी अस्पतालों में इलाज ले रहे थे और बिल्कुल आखिरी स्टेज पर उन्हें शिफ्ट करके यहाँ लाया गया, स्थानांतरित करके लाया गया और फिर उनकी मौतें हुई है। इसके लिए यहाँ का अस्पताल प्रशासन उसका जिम्मेदार नहीं है और उसे माना भी नहीं जाना चाहिए। बहरहाल ये बात अगर 2 से 4 मरीजों के लिए अस्पताल प्रशासन द्वारा कही जो जा रही है वो ठीक भी हो सकती है, मगर सबसे अहम बात है कि इस अस्पताल में जो कमीशन खोरी चल रही है और गरीबों के लिए ठाणे, कलवा, विटावा, खारेगांव, कौसा, मुमरा, दीवा, शीलफाटा, कल्याण डोंबिवली रोड से के तमाम जो गांव है, खिड़काली और इस तरफ उत्तर शिव गोटेघर जैसे, यहाँ के तमाम लोगों के लिए ये एकमात्र ऐसा अस्पताल है जहाँ उन्हें सरकारी इलाज उपलब्ध होता है। मगर यहाँ की अव्यवस्था, यहाँ पे भ्रष्टाचार का बोलबाला और यहाँ पर प्रबंधन की दबंगई, इसके चलते यहाँ लोग जो है परेशान हैं। मौतों का सिलसिला तो अब कहीं जाकर के यहाँ अब रोज़ाना शुरू हुआ है। ट्रीटमेंट अभी तक तो अब बराबर हो रहा है सर। यहाँ पर एक बेड पे 2 जन लेटे हैं। हाँ
आता बंदच ठेवा लाईट बंद आणि म्हणजे तुमची काहीच जबाबदारी नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? साहेब पेशंट जेवढे माझ्याकडे येतील त्यांची ट्रीट करणं माझं हे आहे. आम्ही रात्रंदिवस यथाशक्ती सकाळी 5-5 वाजेपर्यंत पेशंट ऍडमिट होत आहेत, म्हणजे राऊंड द क्लॉक अहो, पेशंट पण ऍडमिट होत पेशंट आहेत. थोडी टायमिंग वर मुहूर्त काढून ऍडमिट होतात. बरोबर आहे सर, पण ज्या वेळेला होत आहेत आम्ही ह्याच्यातला अजून एक पेशंट असा होता ज्याला समजा मी मान्य केलं 10 पेशंट तुमचे अगदी मरतच होते तिथे, बाकी ज्यांचं आजचं काही कारण असेल ना. सर बाकीचे पेशंट असे जे 8 दिवस ऍडमिटेड होते. 8 दिवस ऍडमिटेड पेशंट हो, मरतो हो. कसं काय तुमच्या हातात? सर मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन पेशंट कसं काय? सर किडनी फेल्युअर विथ ब्रेन डॅमेज विथ लंग डॅमेज असा पेशंट आलेला होता. आम्ही वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केलाय, पेशंटला व्हेंटिलेटरवर टाकलाय, तेवढी ट्रीटमेंट दिलेली तुम्ही आहे. म्हणताय की मल्टिपल ऑर्गन फेलियर नंतर तुम्ही 8 दिवस त्याला वाचवलात. सर जिवंत ठेवलाय त्याला, प्रयत्न केले वाचवण्याचे 6 दिवस. आणि मल्टी ऑर्गन फेलियर नंतर तुम्ही त्याला 8 दिवस वाचवलात. सर पेशंटला सेप्टिसिमिया मध्ये होता विथ मल्टी ऑर्गन मला सांगा, 6 वर्षाची एक पोरगी होती, तिला तुम्ही सलाईन दिलं, त्या सलाईन मधनं सेप्टिसिमिया झाला आणि सेप्टिसिमिया नंतर ती गेली की नाही? नाही साहेब, पेशंट आत्ताचा जो आहे तो 4 वर्षाचा पेशंट होता, मेल पेशंट होता आणि तो भरपूर केरोसिन, ह्याच्यातला एक भरपूर केरोसिन पिऊन आला होता. केरोसिन मी तुम्हाला 6 वर्षाच्या साहेब तिला तुम्ही सलाईन दिलं, सलाईन दिल्यानंतर तिला सेप्टिसिमिया झाला, पस झाला आणि पस तिच्या अंगात गेला आणि ती मेली. सर मी ह्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन घेऊन सांगतोय. अरे कसली सर मी आज information? सर आम्ही आजच्या दिवसात ओव्हरलोडेड कंडिशन मध्ये माझी माणसं 36 तास 48 तास 72 तास कंटिन्युअस काम अहो, पगार देतो करतात. चांगले चांगले तुम्ही. हो सर, आम्ही त्याच्याबद्दल नाही म्हणत नाही, आम्ही नाही म्हणतच नाही आहोत, काय? आम्ही नाही म्हणतच नाही आहोत, पण यथाशक्ती आमच्या ह्याने काम करत आहोत. या ह्याच्यातली 11 माणसं ठाण्याच्या बाहेरची होती. अहो, ठाण्याच्या बाहेरची म्हणजे माणसं आहेत ना. सर आहे ना साहेब, त्या ठाण्याच्या बाहेरची, ठाण्याच्या बाहेरची. सर मी फक्त स्टॅटिस्टिक्स सांगतोय त्यांना. सर मी तुम्हाला ते स्टॅटिस्टिक्स विचारलेलं नव्हतं. साहेब मला हे म्हणायचं ठाण्याचेच हे ठाण्याचंच हॉस्पिटल आहे का? नाही, बाहेरची आहे. मग बाहेरची लोक बाहेरची लोक येतात कोणी ते? हो सर येतात ना. कोण येतं? सर कल्याण डोंबिवली उल्हासनगर मी तुम्हाला सांगतो, इथे येणारे पेशंट जव्हार हे आदिवासी पट्ट्यातनं येणारे पेशंट असतात. हो साहेब. हे तुम्ही मला सांगायला जाऊ नका. कल्याण डोंबिवली अंबरनाथ इथे येणारे मोस्ट ऑफ द पेशंट्स बिलॉंग टू द ट्रायबल्स. येस सर. आणि साहेब मी हेही सांगतोय की म्हणजे ट्रायबल्स आदिवासींना जगू नये काय? सर ट्रायबल्सना आम्ही आमच्या खिशातले पैसे देऊन हे केले. साहेब आम्ही यथाशक्ती आमच्या घरी काम केलेलं आहे. 20% कट मिळाल्यानंतर साहेब सर मी एकही पैसा घेतलेला नाही, हा माझ्यावरचा आरोप आहे. साहेब एकही पैसा घेतलेला नाही, हा माझ्यावरचा आरोप आहे. कट घेणं हा आरोप आहे साहेब. मी पैसे घेत नाही साहेब. मी माझ्या पगारावर जातो, पगारावरचेच पैसे देतो लोकांना. माझ्या पगारातले लोक हे देतो साहेब. साहेब कोणालाही विचारा. कोणत्याही डॉक्टर प्रज्ञा जाधव MD-PSM आहेत, कोरोनामध्येही काम केलेलं आहे. त्यांना दोघांनाही गव्हर्नन्स अवॉर्ड मिळालेला आहे. दोघेही क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत. स्टाफचं जे मॅटर आहे त्याची फाईल रिझर्वेशनला गेलेली आहे. साहेब आमच्या मनमानीला कंटाळून काही डॉक्टर्स हे त्यांनी आयुक्तांची सुद्धा भेट घेतलेली आहे. हे मान्य आहे तुम्हाला?
तुम्ही मनमानी करताय नाही. म्हणून ते डॉक्टर तुम्ही काम करून देताय लोकांना. म्हणून ते तिथे भेटण्याचं ऐकतं. हे सत्य की नाहीये? मी त्यांना हे तुम्ही मान्य करणार नाही आहात? असत्य आहे. मी त्यांना आज 18-20 मिनिटं मेलेली आहेत. नाही, मी त्यांना सिस्टर्स गेल्या, डॉक्टर्स गेले. त्यांना शिस्तीने कामाला लावलं. मी त्यांना शिस्तीने कामाला लावलेलं अहो, आहे. तुम्हाला शिस्त लावण्याची गरज आहे तुम्हाला. तुम्हाला आज नाही ओळखत तुम्ही आणि तो आता गेला तो हळपेकर, या दोघांनी वाटोळं करून टाकलं त्या महानगरपालिकेचं. साहेब, हा आरोप आहे माझ्यावरचा. मी कोरोनामध्ये कोरोना काय कोरोना 6 वाजता गेट कोण बंद करतो मागावर? 6 वाजता जर तुमचं 24 तास तुम्ही सेवा देताय तर तुमचं खालचं गेट 6 वाजता का बंद होतं? का बंद झालं पाहिजे ते? हे उपस्थित नसतात. त्यांची जबाबदारी नाही 24 तास राहण्याची. पेशंटला येण्यासाठी गेट 24 तास चालू असतं. हे बंद असतं. सर, ते गेट चालू बोलता मार्गावर मान्य करा गोष्ट. माळगावकर काय झालंय, तुमच्याकडे आत येण्याचे दरवाजे खूप आहेत, पण बाहेर जाण्याचा आणि एकच दरवाजा आहे, तो म्हणजे वरचा दरवाजा. बाकी दरवाजाच नाही. साहेब, माझ्याकडे मॅक्सिमम लोक ट्रीट होऊन बरे होऊन जात आहेत. मी मॅक्सिमम जेवढे तुमचाच घ्या. हो साहेब, हे जे गेट आहे, मी म्हणून सांगतो ना, इकडचं एक गेट पेशंटच्या एंट्रीसाठी आणि सिरियस पेशंटच्या एंट्रीसाठी 24 तास उघडं असतं. साहेब, 10 गेट उघडं ठेवायची गरज नाहीये. मेन गेट आहे ना, पण तो मेन गेट नाही, मेन गेट हा तुम्ही. साहेब, तो जो गेट आहे तो जनरल पेशंटसाठीचा गेट आहे. बाकीच्या वेळेला संध्याकाळी जेव्हा हायवे जॅम असतो, तो गेट उघडा ठेवला की पूर्ण एक जॅम होतं. तिकडनं गेट उघडा ठेव. सर, कलवा पोलीस स्टेशनने पत्र दिलेलं आहे. दोन गाड्या आहेत. सर, बरोबर आहे सर, पण एका गेट मधनं पेशंटला यायला जायला काहीही प्रॉब्लेम नाहीये. आपण या मॅटरवर येऊया. या मॅटरवर आम्ही सर जे काही इन्फॉर्मेशन आहे आपण दिलेलं आहे. अहो, तरी तुमच्याकडे नशीब तुमच्याकडे टर्शरी केअर नाहीये. चला, तुमच्याकडे आजपर्यंत न्यूरोचाही नाही, तुमच्याकडे आजपर्यंत कॅटचा नाहीये, तुमच्याकडे आजपर्यंत युरोचा नाहीये. चला, मलेरिया, टायफॉइड, ब्रेथलेसनेस ह्याच्यामध्ये 18 पेशंट मरतात. हे चुकून मागून साले एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मल्टी स्पेशालिटीमध्ये युरो सगळे घेतलं तर तुम्ही साले पेशंटला इंजेक्शन देऊनच मारून टाकाल. आणि दुर्दैवाने या महानगरपालिकेमध्ये श्रीमंत लोकांसाठी प्लॉट आहेत, ते प्लॉट श्रीमंतांच्या हॉस्पिटलला दिले जातात. इथल्या कुठल्याही गरीबाची काळजी नाहीये. एकमेव हॉस्पिटल हे तुमचाही दोष आम्हाला कळते की तुमच्यावर प्रेशर आहे, पण महानगरपालिकेचं प्रशासन हे मान्य करायला तयार नाही. ऑर्थोपेडिकचा एक पेशंट आला ना तर 2-2 महिने 3-3 महिने त्याचं ऑपरेशनच होत नाही, त्याला डेटच भेटत नाही 3-3 महिने. तुमच्याकडे स्टाफच नाही, बोला ना. आमच्याकडे साहेब 600 जे आता माझ्याकडे ओव्हरलोड अहो, ते जाऊ द्या ना, तुमच्याकडे स्टाफ नाही, सांगा ना खरं. लपवता कशाला? जे काही ऍडिशनल नाही, सांगा तुम्ही आम्हाला. साहेब, आम्हाला मारतील एक दिवशी, आणि तुम्हाला खरं सांगतो साहेब, एक दिवशी तुम्ही मार काढा, तुम्ही दोघेही. साहेब, असं आहे की आम्ही आता थोडेसे सांभाळून वागतोय, पण पेशंटचे नातेवाईक सांभाळून वागत नाहीत. आणि हे जे मागे दिसतात ना, हे काही करू शकणार नाहीत. काही तुम्ही काय गोळ्या घालणार काय त्यांना? तुम्ही ते पत्र आम्हाला donate करा. सर, डिमांडची फाईल कुठं केली? 4 वाजेपर्यंत वाजले 2. मी 4ला स्वतः येईल. मला तुम्ही केलेला आयुक्तांशी, डॉक्टर, नर्सेस, सगळ्याची मला पेपर सांगा. आम्हाला बाकी काय नको. तुम्ही काय मागणी केली होती, कितीची कमतरता आहे, कुठल्या विभागाची कमतरता आहे, ही सगळी आम्हाला जाऊ द्या. मी येतो 4 वाजता, मग आपण त्याच्यावरती थोडं. एक लक्षात ठेवा, आम्ही पोलिसांनाही सांगतो, यांना जर कोणी मारलं तर त्याची जबाबदारी मी घेणार आहे. कारण का कोणीही घरचा माणूस गेल्यानंतर त्या वेदना त्या माणसाला सहन होत नाही, आणि त्याच्यातनं हे घडतं. आणि यांचं जर असं वागणं असेल, काय करू? त्याच्या पुढे पाणी होतं, त्याच्या ह्याच्यात हे होतं, तुम्ही ना असं म्हणजे डोळक्याचं उत्तर आहे, असं दगडासारखं उत्तर डॉक्टरने कधी द्यायचं नसतं. डॉक्टरने पेशंटच्या नातेवाईकाच्या ह्याच्यावर असा हात करायचं, तर बाळा आम्ही सगळे प्रयत्न केले, असं झालं. तुमची वागण्याची पद्धत बघा. तो माणूस गेलेला आहे, त्याच्या घरच्यांना यातना आहेत, आणि तुम्ही बेशरमपणासारखी उत्तरं देतायत त्यांना.
साहेब नाही, आम्ही त्यांना बेशरमपणासाठी उत्तरं दिलेली नाहीत. पेशंटच्या नातेवाईकांशी आम्ही बरोबर पेशंटचे नातेवाईकच आम्हाला फोन करतात काय? पेशंटच्या नातेवाईकांशी आम्ही बरोबर त्याच्यापेक्षा निर्लज्जपणाचा कळस काय अजून? पेशंटच्या नातेवाईकांशी मी परवा आलेलो तेव्हा त्या पेशंटच्या नातेवाईकांनी शिव्या घातल्या ना माझ्या समोर. साहेब आम्ही पेशंटच्या नातेवाईकांशी चांगला माणूस पोटात पाणी भरलं त्याला घरी पाठवता. तुम्ही मेलेला पेशंट एका वॉर्डात काढून आयसीयू मध्ये आणून ठेवला. साहेब पेशंट मरायच्या आधी पेशंट खाली तर मी बोललो पेशंट अत्यावस्थ होता, येताना मरणाच्या परिस्थितीत होता, त्याला रिससिटेशन आयसीयू मध्ये होतं. बरं ते जाऊ द्या. एक पेशंट जनरल वॉर्ड मध्ये मेलेला होता की नाही? 11 नंबर मध्ये नाही साहेब, पेशंट आयसीयू मध्ये डेथ झाली. खोटं बोलू नका साहेब कोणता पेशंट? खोटं बोलू नका साहेब माझ्याकडे खोटं बोलू कोणता पेशंट? कोणता पेशंट? कोविड हॉस्पिटलचे ऑक्सिजन अचानक कसे बंद पडले? हे बघा इकडे बघा तुम्ही इथे अवेलेबल तरी असता का? तुम्हाला कसं माहिती पडेल? तुम्हाला माहित नाही. कोणत्या पेशंटचं बोलणं? आणि मागे बस 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 कार्यकर्ते मागे नेते बोलतायत ना. तो मेला तो 6 तास त्याच बिछाण्यावर काय खोटं बोलतो सर तो 11 मधला नव्हता, 10 अहो मेला किती वाजता? बेरोजगार झालाय आणि त्याची दखल आतापर्यंत कुणी घेतली नाहीये आणि आता पण घेतली आहे. तुमच्याकडे स्टाफ अपुरा आहे, तुम्ही भरत्या करा आणि करताय तर तो स्टाफ जातोय कुठे? जे कॉन्ट्रॅक्टमध्ये आधीची लोक असतात त्यांना तुम्ही बाहेर काढता, इथल्या स्टाफच्या नातेवाईकांची भरती करता. 5-5 वर्ष लोक ज्यांनी ते पोस्टमार्टम मध्ये काम केलंय तुम्ही त्यांना घरी पाठवलं. ते बिचारे सगळे दुष्काळी भागातून आलेली पोरं होती, त्यांना घरी पाठवलं आणि इथल्या युनियन लिडर्सच्या सगळ्यांचे नातेवाईक बसले. हे तुम्ही मला सांगता का? ही केस मी लढलोय. माझ्या आधीची गोष्ट आहे साहेब, माझ्या वेळेची नाही. ठाण्याच्या लोकांनी आता तरी जागरूक व्हावं. आम्ही खूप कष्टाने काम केलेलं तिथे. आमच्या PCHK लोकांनी अगदी पेशंटच्या नातेवाईकांना सुद्धा नाही, ते एकट्यानेच वाचवलं. ते म्हणतात मी कोरोना वॉरियर आहे आणि मी 2,000 लोकांना वाचवलं. माझ्या इनएफिशियन्सी हे केलंय. माझ्या इनएफिशियन्सी मला माहिती आहे ना. तुमची आणि माझी दोस्ती 20 वर्षापासून आहे ना. इनएफिशियन्सी कोविड काळात कसं स्टाफ यांना गरज पडली तेव्हा धावून आला ना संकटाच्या वेळी. अशा वेळेस का स्टाफ नाही येणार? तुम्ही का नाही घेत अशा लोकांना? तुम्ही भरत्या करा. आम्ही केलेत त्या वेळेला पण मोजक्या लोकांच्या भरत्या केल्या गेल्या. मी कोविड मध्ये होतो, या लोकांनी खरोखरच आमच्या बरोबर काम केलेलं मग आहे. तुम्ही सर, आम्हाला माहिती आहे. सगळे जॉबलेस आहेत, सगळे जॉबलेस आहेत सर. मी माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. माझ्या हातातलं नाही, प्रशासनाचं. तुम्ही त्या मागणी हो सर, मी फाईल दाखवतो सर. ह्याच्यात एक आस्थापने म्हणे खरंच आहे, फाईल मी आणून द्यायची नक्की. आम्ही 4 वाजता येतो. अख्ख्या ठाण्याच्या लोकांना, बाकीच्या लोकांना वॅक्सिनेट काल त्याची रिपोर्ट नॉर्मल आहे. शकुंतला वाल्मिकी 5 नंबर मध्ये 22 नंबर बेडला. आता त्याची अशी कंडिशन आहे, ती काही बोलत नाही, काय नाही, झोली पण नाही खोलत, काय नाही. डॉक्टरला बोलला तर तो बोलता नहीं आईसीयू में डाल दे हम लोग. मेरे को नहीं आईसीयू में डलवाने का, मैं प्राइवेट में कराएगा, कर्जा पानी करके आईसीयू में तो रखना ही पड़ेगा. एक मिनट रात्री मला सांगताय हो माझ्या ऐका मी काल
मला सांगताय की माझ्याकडे पेशंट सिरियस होऊन येत आहेत. आता हा उदाहरण असा आहे, काल नीट आली, आई बोलत होती आणि आता सिरियस झाली आहे. मला सांगतो, याचा अर्थ काय माहिती का, तुमच्याकडनं हलगर्जीपणा असतो, तो सासचा प्रॉब्लेम कालचा मी स्वतः आम्ही सगळे पदाधिकारी येऊन गेलो. काल ह्यांना घेऊन आम्ही तिकडे डिस्कशनला गेलो, वॉर्डमध्ये गेलो. साहेब तिथली अवस्था, तुम्ही तर दिवस रात्र इकडे असता, ती काय अवस्था आहे, ती अवस्था काय. देखिए एक तो इस हॉस्पिटल की कैपेसिटी आईसीयू की बढ़ाई गई है. जब आईसीयू की कैपेसिटी बढ़ाई जाती है तो क्रिटिकल पेशेंट भी ज्यादा आते हैं, हु आर एट द लास्ट स्टेज ऑफ देयर लाइफ. So doctor tried their best to save them. Like I'll give you one example, that when I asked for the various causes of death, one was written ulcer. But when I asked a question to the doctor whether patient ulcer से मर सकता है क्या, तो इस बारे में क्या हुआ था कि उसका अल्सर ऑलरेडी फूट गया था 2 दिन पहले और पूरे उसके शरीर में विष फैला हुआ था और उसको 1 घंटे से ज्यादा बचाना मुश्किल था, लेकिन 3 घंटे तक डॉक्टर्स ट्राई करते रहे. तो इस क्रिटिकल स्टेज में अगर पेशेंट आते हैं तो वो किस हॉस्पिटल में थे, उनको ऐसे क्रिटिकल कंडीशन में कोई भेजा जाता, सबकी डिटेल में इंक्वायरी हो जाएगी. लेकिन मैं एक रिक्वेस्ट ये भी करना चाहता हूँ कि लास्ट स्टेज तक आप अपने हॉस्पिटल में उपचार करते रहो और जब आपको यकीन है कि ये पेशेंट अभी डेथ होने वाली है और यहाँ पे भेज दिया, 2 पेशेंट तो यहाँ पे ऐसे आ गए, दे वर ऑलरेडी डेड. So you could understand that they were in such a condition that during the traveling all they were dead. That means they come in such a condition. So this should be avoided. That's what I feel. Committee is already formed under the chairmanship of Commissioner Health Services, Honorable Collector, Honorable Municipal Collector Thane, Commissioner Thane, then Dean of this hospital, a civil surgeon are the part of this, and director medical is also part of it, and experts in ICU also part of this high power committee. If at all found that it is due to negligence, if it is natural death, you cannot say that so many deaths will happen in this, because I don't want to protect anybody. At the same time, if they are natural death and they had come at the last stage, last critical stage, then it becomes very difficult for the doctors also. I have given one instruction that there are vacant beds in civil hospital. Those who come after this should be transferred to the civil hospital. Also, I have instructed them to find out if there are some beds available in the critical, in the hospitals, which are private hospitals where charity beds are available. That information would be also given to patient. Any hospital he may go, but in what condition the patient goes to the hospital is more important for the doctor to save him.